शेती व्यवसायाला जोडधंदा बहुसंख्य शेतकरी दूध उत्पादक जनावरांचे पालनपोषण करत असतात. मात्र दुधाला मिळणारा कमी भाव आणि त्यातच ऐन उन्हाळ्यात चाऱ्याचा भाव प्रचंड वाढल्याने धुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध उत्पन्नाचा देखील व्यवसाय करत असतात. मात्र चाऱ्याचे वाढते भाव आणि त्यातच दुधाला मिळणारा अत्यल्प भाव लक्षात घेता दूध उत्पादक जनावरे जगवायची तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. उन्हाळ्यात चारा टंचाईमुळे पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांचा सांभाळ करणे अवघड होते. दुभत्या जनावरांसाठी दुप्पट पैसे मोजून चारा खरेदी करावा लागत आहे. यात महिन्याला एका जनावरासाठी 2,500 ते 3,000 रुपये चाऱ्यासाठी खर्च येत आहे. तर दुधाच्या उत्पन्नातून खर्च वजा जाता कसेबसे 2,000 रुपये मिळत असल्याचे पशुपालकांनी सांगितले. मी संदीप त्रिभुवन आरणी शेतकरी. जो चाराचा भाव वाढला आहे याच्यामुळे शेतकरीला गुरंढोरं पाळण्याचा जो खर्च आहे तो परवडण्याचा झाला आहे. आणि शेतकरीला प्रत्येक वेळेवर रोगाचा कुठला तरी अवकाळी पावसाचा म्हणा किंवा कापूस पीक रोग म्हणा कुठल्याही पिकाचं यांच्यावर कुठलाही प्रकारचं संकट येतं त्याच्यावर सामना करणारा शेतकरीच असतो. आत्ताच बघा की चारा हा खूप महागडा झाला आहे. आता मे महिना सुरू होईल तर शेतकरीला गुरांसाठी चारा हा अत्यंत उपयोग आहे. आणि जो चारा जर इतका महाग होऊ शकतो आणि दुधावर तर भाव नाही तर शेतकरीला अक्षरशः हे आपले गुरंढोरं विकण्याची वेळ येईल. आणि या विकल्यामुळे जो दुधाचा तुटवडा होईल याचा परिणाम हा शेतकरीवरच होईल. जेणेकरून मला सरकारला एवढीच विनंती आहे की याच्यावर लक्ष देऊन शेतकरीला काहीतरी तात्काळ मदत करावी हीच विनंती करतो. एकंदरीतच दूध उत्पादन व्यवसायात 60 ते 65% खर्च हा जनावरांच्या चाऱ्यावर होत असतो. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे चाऱ्याची उपलब्धता असली तरी मागणी जास्त असल्यामुळे चाऱ्याचे दर वाढले आहेत. त्यात पाळीव जनावरांना हिरवा चाराही गरजेचा असल्यामुळे त्याचे दर जास्त वाढले असून शेतकऱ्यांना चाऱ्यावरच सध्या जादा पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे चाऱ्याचा खर्च जास्त होत असून त्या प्रमाणात दूध विक्रीतून येणारे उत्पन्न कमी झाल्याने हा व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना चारा टंचाईसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असताना शासनाने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी देखील आता शेतकऱ्यांमधनं होत आहे. तरुण शेतकरी प्रकाश विश्वास कोळी माझ्याकडे माझ्या वडीलपाजी शेती करत होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी देखील शेती करतोय. मी चाऱ्याचा उत्पादक शेतकरी आहे. मी शेतकरी प्रत्येक संकटाला सामोरं जाऊन मी देखील या संकटांना सामोरं गेलो आणि चारा उत्पन्न पीक मी माझं या अशा पद्धतीने आणलं. पण तरी देखील या व्यवसायामध्ये जे व्यापारी आहेत त्या शेतकऱ्यांना चाराचा भाव देत नाही. आज माझा 1.5-2 एकर चारा फक्त 9,000ने घेतलेला आहे आणि या चाऱ्याला मला खर्च देखील 10-11 हजार रुपये आलेले. पण तरी देखील जे आज गुरंढोराचे शेतकरी आहेत त्यांच्या दारापर्यंत हा चारा खूप महागडा जातो. मजले जे व्यापारी आहेत हे बिचोली त्यांना मागा चारा देतो आणि येणारा काळ हा एप्रिल-मेचा असून चारा टंचाई या आमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. याच्याकरता शासनाने या शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या उभारणी करण्याची व्यवस्था करावी आणि हा दूध उत्पादक शेतकरी याला वाचवावं अशी मी शासनाला विनंती करतो.